So can I expect the payment in 4 days? Salad? All right, thank you so much. Thank you. Yeah, have a good day. Thanks. माझ्या जुन्या ऑफिस मधनं फोन होता. There's some balance payment remaining. त्याचा चेक येतोय 4 दिवसात. वाह, एक नंबर. The amount is less, but it's okay. वा वा वा, बरं झालं. काय सांगताय? खरंच? बरं ठीक आहे ठीक आहे. काय झालं? नाही काय नाही. कल्पना, ए कल्पना, आले आले. पण अगं चल माझ्याबरोबर पटकन. हो. सुनबाई, आओ आओ. लोक ना काम देण्यापेक्षा पैसेच जास्त देतात. काइंडनेस ॲट हार्ट. मदत करो, मदत करो, मदत करो, मदत करो. सई, अगं सई हे काय आता तुझं? अगं आपलं नाव खराब होतंय सई. आई आजी तुम्ही ऐकून घेताय का माझं जरा? हे बघा, नचिकेतला हा तंबू सोडून जर त्याच्या घरी जायचं असेल तर लवकरात लवकर 10 लाख रुपये त्याला उभे करावे लागतील. आणि किती दिवस असं तो रस्त्यावर राहणार आहे बरं? अगं हो, पण म्हणून हे असं? तू मला सांग, दुसरा काही पर्याय आहे का? नाही ना. नोकरी सुद्धा सोडून बसलाय तो, आपण सांगितलं म्हणून. तुम्हाला दोघींनाही तो लवकरात लवकर घरी जायला हवा आहे ना? अगं हो, पण आई, म्हणूनच तर आम्ही हे सगळं करतोय. खरंच खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आम्हाला लोकांचा. त्याला कामाची गरज आहे आणि त्या कामातूनच त्याला पैसे मिळतील. मी तर म्हणते तुम्ही पण या ना आमच्या बरोबर. आपण सगळे मिळून त्याला मदत करूया. काय वाटतंय तुला कल्पना? मला सईचं पटतंय, पण आई तुम्हीच सांगा ना काय करायचं. आपण पण उभ्या राहूया. म्हणजे नचिकेत किती दिवस असा राहणार ना रस्त्यावर. आपल्याला काहीतरी करायला हवं. चल चल चल. हे दिघ्या दिघ्या, नचिकेत आम्ही पण आहोत तुमच्या बरोबर. काकू, देवकी, आर यू शुअर? आजी काकूचा विजय असो असं म्हणायचंय. हो, नचिकेत देशपांडेला मदत करा, मदत करा, मदत करा, नचिकेत देशपांडेला मदत करा असं म्हणायचंय. हा बरोबर. मदत करा, मदत करा, नचिकेत देशपांडेला मदत करा, मदत करा, मदत करा, नचिकेत देशपांडेला मदत करा. मदत मदत करा, मदत करा, नचिकेत देशपांडेला मदत करा. नमस्कार अप्पा, येऊ का? या 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 या. नमस्कार नमस्कार. हा ठीक आहे, या. ती खुर्ची घ्या आणि बसा इथे. हा बस बसा. आज कशी काय इकडे वाट वाकडी केलीत? वेळ कुणावर सांगून येत नाही. त्यात हल्ली दिवसच फार वाईट आहेत. पण तुम्ही धीर सोडू नका अप्पा. कशाबद्दल बोलताय तुम्ही? अप्पा, मी सोसायटीच्या सर्व सभासदांना सर्क्युलर काढून मदत करा म्हणून सांगणार आहे. काहीतरी काम देऊ आपण आणि मोठी रक्कम उभी करू. कसली रक्कम आणि ती कशासाठी? मला ठाऊक आहे कोणताही स्वाभिमानी माणूस असा वागणार नाही, पण म्हणतात ना, नियतीसमोर सगळेच लाचार असतात. पाटकर, तुम्ही काय बडबडताय ते माझ्या अजिबात लक्षात येत नाहीये. तुम्ही काय असेल ते सविस्तर सांगाल का जरा? हो अप्पा, तुमचे घरचे तुमच्या होणाऱ्या नात जावयासाठी हातात बॅनर घेऊन काम आणि पैसे मागतायत. काय? मी स्वतः पाहून आलोय माझ्या डोळ्यांनी. मी नचिकेतला काही काम देऊ शकत नाही, पण आपली जुनी ओळख आहे. हा, हे माझ्यातर्फे ठेवा. फुल ना फुलाची पाकळी. येतो मी.
हे वेगळाच अनुभव आहे नाही. मला तर गंमतच वाटते बाई. लोक येतात पैसे देऊन जात आहेत. हे पण त्या दाते वहिनी बघितलंस ना, 1 रुपया देऊन गेल्या. मुळात ती बाई कंजूसच आहे म्हणा. आई पण असे 1-1, 2-2 रुपये आपण जमा करत राहिलो तर 10 लाख कधी जमा होणार? त्याच्यासाठी 2-3 वर्ष लागतील नाही? हो. आई तोपर्यंत आपण रोज असंच उभं राहायचं? घरच्या स्वयंपाकाचं काय? हे करतील. काय रे हा? काय चाललंय हे? काय तमाशा आहे हा सगळा? तमाशा नाही अप्पा, इट्स अ फंड रेझिंग कॅम्पेन. सगळे हेल्प करतात मला. दीक्षची आयडिया होती. निव्वळ मूर्खपणा आहे हा सगळा. अप्पा तुमचं लोन मी रिपे करत नाही तोपर्यंत नाही घरी जाता येणार ना मला. इट्स अगेन्स्ट माय एथिक्स. हो अप्पा, आणि लोकही मदत करतायत. हो ना, अगदी सढळ हाताने मदत करतायत. हो ना अप्पा, त्या दातेबाईंनी चक्क 1 रुपया दिला. पण असा 1 रुपया करून 10 लाख एवढी रक्कम जमायला किती वर्ष लागतील याचा अंदाज आहे का तुम्हाला? पण अप्पा, तुमचं कर्ज जोपर्यंत नचिकेत फेडत नाही तोपर्यंत तो त्याच्या घरी जायला तयार नाहीये. तो ऐकत नाहीये म्हणूनच तर आम्ही सगळे त्याला साथ देतोय, त्याची मदत करतोय. म्हणून मी सुद्धा माझ्याकडचे 400 रुपये नचिकेतला दिले. तुम्ही सुद्धा तुमच्या परीने तुम्ही मदत करा. हो अप्पा. बंद कर बाबा हे सगळं. नचिकेत जा बाबा, जा तुझ्या घरी जा बाबा. नाही नाही अप्पा, माझं घर लिगली तुमचं आहे आता. आणि इट डझंट फील राईट. मी आता असं नाही घरी जाऊ शकत. अँड ऑल्सो मला एक भीती पण आहे. कसली भीती? यु नो, कोर्टचा काही इश्यू झाला तर? अरे हे कशाला खेचतील तुला न्यायालयात? ते काय तुझे शत्रू आहेत का? काय हो, बरोबर ना? हो, नाहीच आहे माझा तो शत्रू. हो. नाही नाही नाही, पण तरी पण पैसे रिपे करत नाही मी तोपर्यंत नाही घरी जाऊ शकत मी माझ्या. अरे माझा लहान मुलीला सांभाळायला येशील का रोज? 5,000 रुपये महिना देईल तुला. आणि सध्या ते पैसे ठेव. अप्पा तुमचा होणारा नाच जावाही आहे म्हणून म्हटलं की मदत करावी. काळजी घ्या तुम्ही. ए बाबा, मी तुझ्या पुढे हात जोडतो. चल तुझ्या घरी जा. नाही नाही अप्पा, हात नका जोडू तुम्ही प्लीज. अरे पाया पडू का तुझ्या? चल चल तुझ्या घरी चल बाबा. असा वेडेपणा करू नकोस. ओके, मी मोठ्यात अप्पा, तुम्हाला मी नाही नाही बोलू शकत. ईश्वरा. अहो काढा. थांबा जरा. अहो घरात काम आहेत. हो, घरातल्या कामांची काळजी काल नव्हती का तुम्हाला? कोणी सांगितलं होतं चौकात जाऊन तिथं नवऱ्याची बदनामी करत उभं राहायला? अहो नवऱ्याची बदनामी नाही हो, नात जावयाची काळजी होती ती. हो का? सभ्य घरातल्या स्त्रियांना हे असं वागणं शोभतं का? मला एकदाही मला काही सांगावं असं वाटलं नाही.
अहो मला वाटलं तुम्हाला आनंद होईल माझी धडाडी बघून. वा, तुमच्या धडाडी पुढे तर मी अगदी नतमस्तकच आहे. पण पुन्हा हे असलं काही करू नका. हो. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. अप्पा बनावट बोलतोय. तुम्ही तुम्ही हो मीच. सौभाग्यवती, हो अहो तुम्हाला आतमध्ये भरपूर कामं होती ना, हा? मग तुम्ही इथे अशा का उभ्या राहिल्या? अहो इथली धूळ पुसायची सगळी. नाही, ती नंतर पुसा. तुम्ही असं करा, माझ्यासाठी काहीतरी खायला करा पटकन. हो हो. जा जा जा. बोला आता. मला भेटायचं होतं तुम्हाला. हे बघ, हे शक्य नाही. परत इथे दूरध्वनी करू नका. ओ अप्पा, आत्ताच्या आत्ता मला भेटायला या, नाहीतर तुमच्या घरात घुसून राडा घालेन आधीच सांगून ठेवतोय. तुमच्या घराच्या बाहेर उभा आहे, भेटायला येत आहे की? हो, नको नको. हो, येतो मी, येतो आत्ता. हो या. हो. काय झालं हो? घाम का फुटलाय एवढ्या थंडीत? नाही, थंडीत घाम फुटला तर जास्तीचा कर भरायला लागतो का? हा? एवढी चिडचिड का होती यांची? हा अप्पा कधी येतोय, कधी एकदम पैशांचा वास घेतोय असं झालंय. ताई, मी कधी इमॅजिन केलं नव्हतं तू माझ्यासाठी असं रोडवरती बॅनर घेऊन उभा राहशील. नचिकेता रे, तुला त्या तंबूत राहावं लागत होतं रे. मला बघवत नव्हतं तुझ्याकडे. ठीक आहे, इट्स ओके. त्याच्यामुळे माझा 10th बर्थडे सेलिब्रेट झाला ना. इट वॉज वंडरफुल. पण नचिकेत, पुढच्या वर्षी तुझा वाढदिवस आपण अजून मोठा करूया. हा डेफिनेटली. आणि तेव्हा तू मिसेस देशपांडे असशील ना. चल निघूया. हो. सुप्रभात नचिकेत. गुड मॉर्निंग अप्पा. सुप्रभात अप्पा. आज दोघं एकत्र गेलो होतात का प्रभात फेरीला? हो अप्पा. छान. असेच जात जा. मी पण जरा काही कामानिमित्त बाहेर जाऊन येतो. हो चालेल. आलो. आपणचा बिहेवियर जरा वियर्ड नाही वाटलं तुला? आले काय आपले गेले काय? नचिकेत, तुला ना अप्पांचं सगळंच वागणं विचित्र वाटतं ना. एनिवे सॉरी. हा चला. चल बाय. अच्छा. रावत, तुमचा हा आगाऊपणा महागात पडला असता मला. दोघेही पकडलं गेलो असतो आपण. इतकी भीती वाटते तर मग कशाला करता असले धंदे? अंगात किडे कमी नाहीत तुमच्या अप्पा? तोंड सांभाळून बोला तुम्ही आणि निघायत ना. लाज वाटते का अप्पा तुम्हाला? हो, तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळे फॉल्टी कॉम्प्युटर दिले आणि स्वतः जेलमध्ये गेलो. एकदा तरी आलात का विचारायला तिकडे? मग तुमच्या करता तुरुंगात काय मी डबा घेऊन यायला हवं होतं का? सभ्य माणसं तुरुंगात येत नसतात. मग सभ्य माणसं अशी कामं करतात का? तुम्ही जरा जास्तच बोलताय. तुम्हाला त्या कामाची किंमत दिलेली आहे. आता आपला काहीही संबंध नाही. हे बघा अप्पा, ते पैसे तुम्ही मला नचिकेतला फसवण्यासाठी दिलेत आणि त्यामुळे मला जेल झाली आणि बेलवर सुटण्यासाठी मला मोठा वकील करावा लागला. मग तुम्ही त्या कांगारू समोर का तोंड उघडलं?
मी तुम्हाला गप्प बसण्याची किंमत मोजली होती, तोंड उघडण्याची नाही. हे बघा हो अप्पा केतकर, मी शेवटचं तुम्हाला सांगतोय, मला आणखीन पैसे हवेत आणि जर तुम्ही नाही दिलेत ना तर मी सरळ तुमच्या घरात घुसेन आणि तुमचा भांडाफोड करेन. बनावट, तुम्ही सारखी सारखी तीच धमकी काय हो देता? बदला जरा, बदला धमकी बदला. नंतर असं करूया, मीच तुम्हाला माझ्या घरी घेऊन जातो. तुम्हाला काय बोलायचं असेल ते एकदा बोलून टाका. पण तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार? कारण तुमच्याकडे पुरावाच नाहीये. निघा तुम्ही, तुमचं हे तोंड काळं करा आणि हे काळं तोंड दाखवायला परत कधी येऊ नका माझ्या समोर. लक्षात असू दे. थेरड्या, तुझ्यामुळे जेलमध्ये जावं लागलंय मला. पैसा वसूल केल्याशिवाय सोडणार नाही तुला. आणि हा दाते काकूंचा 1 रुपया मिळून झाले 7,000 रुपये. भाई, काल लोकांनी तुला काम दिलं नसेल पण काही तासातच 7,000 रुपये जमा झालेत. कळलं काय? हे बघ भाई, आणखीन काही दिवस उभे राहिलो ना तर होणार, पक्का 10 लाख रुपये होणार. इट्स नॉट दॅट इझी स्टुपिड. हा, आपण स्टुपिड आहे म्हणून 7,000 रुपये जमा केले ना. I'm sorry. Look, I don't want to hurt you. ते लोनचं टेन्शन आहे रे, बाकी काही नाही. हो हो भाई, कळतंय आपल्याला, कळतंय. एवढं लोन कसं रिपे करू तेच कळत नाही मला. आणि जोपर्यंत मी ते लोन रिपे करत नाही तोपर्यंत अप्पा विल हॅव अन अपर हँड ओव्हर मी. हो रे भाई, आणि 10 लाख रुपये म्हणजे खूपच मोठी रक्कम आहे. एक्झॅक्टली. जॉब पण नाही माझ्याकडे, चांगला सॅलरीचा जॉब होता तो सोडला मी. हो ना, आणि हल्ली नोकऱ्या पण पटकन मिळत नाहीत. आणि तू म्हणजे इम्पोर्टेड आयटम, त्यामुळे सगळेच वांदे आहेत. कुठून आणू 10 lakhs मी? इव्हन इफ आय गेट द जॉब तरी पण 10 lakhs उभे करणं अवघड आहे. तुला ना त्या हिटलरने वाईट अडकवल्या, सगळेच लोचे करून टाकलेत. ट्रू, आय एम स्टक. डोकंच चालत नाही. ए भाई बघ, म्हणजे तुला पटणार असेल तर आपण एक सांगू शकतो. गो ऑन. तू सरळ जा आणि त्या हिटलरचा भांडाफोड करून टाक. म्हणजे काय, सगळे लोचेच मिटतील. ते करून 10 lakhs मिळणार आहेत. अरे भाई, पण तो सरळ होईल ना. दॅट इज नॉट माय प्रायोरिटी राईट नाव. मला जस्ट ते 10 lakhs रिपे करायचे काय पण करून ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आणि हे फ्रस्ट्रेशन त्याच्यामुळेच आहे. अहो, काय झालं? डोकं दुखतंय का? मलम चोळून देऊ? अहो, मगाशी तो दूरध्वनी कोणाचा होता हो? नाही, त्याच्यानंतर काळजीत दिसताय तुम्ही ना, म्हणून विचारते. तुमच्या मनावर काही दडपण आहे का हो? तोंडातून शब्द फुटत नाहीये तुमच्या. मी जरा गप्प बसाव. आपण आता बरं वाटलं बाई. अहो, नेहमी सारखे ओरडलात ना तुम्ही. गप्प गप्प बसलात की काळजीच वाटते बाई. हे बघा, काळजी करण्यासारखं काही नाहीये आणि प्रत्येक गोष्टीचा खुलासा करून सांगायला मी काही बांधील नाहीये कुणाचा. अहो, मी कुठे म्हणलं बांधीलय, पण काळजी वाटली म्हणून विचारलं. तुम्हाला त्याचाही त्रास होत असेल तर नाही विचारणार. नकाच विचारू. अरे वा, आज अगदी खुशीत दिसते आमची नात. आजी, अगं मगाशी मी आणि नचिकेत फिरायला गेलो होतो ना, तेव्हा आपले ते पेंडसे काका आहेत ना, ते भेटले होते. विचारत होते की नचिकेतचा तंबू मिळेल का थोड्या दिवसांसाठी. अगं कशाला? अगं कशाला काय, त्यांना राहून बघायचं होतं त्या तंबूत. कोहर आहेत बाई. अगं नचिकेत बिचारा, त्याचं कर्ज फेडायचंय म्हणून राहतोय तिकडे. यानं हाऊस म्हणून राहायचंय त्या तंबूत. बघ ना गाजी, बिचारा नचिकेत, आप्पांच्या या कर्जाचं खूप दडपण घेतलंय ग त्याने. कधी एकदाच ते कर्ज फेडतोय असं झालंय त्याला. हो ना, आणि त्याची काहीही चूक नसताना त्याला हे सहन करायला लागतंय ना, त्याचं जास्ती वाईट वाटतंय. तेच ना ग, त्या बनावटचा नचिकेतवर एवढा राग का होता ना, तेच कळत नाहीये मला. काय हो
अप्पा तुम्हाला माहितीये का? म्हणजे नाही, कारण की नचिकेत आणि बनावटची ओळखही नव्हती ना ग आजी काही. तरी सुद्धा त्या बनावटने सगळे संगणक बंद पाडून नचिकेतला अडचणीत का आणलं असेल? काय अप्पा तुम्हाला काय वाटतं? अगं तो तुरुंगात असेल की सुटला असेल ग आजी? नाही, तो मला कधी भेटला ना तर त्याला मी विचारणारच आहे की तू असं का वागलास. अप्पा तुम्हाला काही माहिती आहे का हो त्याच्याबद्दल? अगं मला थांबा अप्पा. हो मीच बोलते. हो का? नाही मला वाटलंच होतं. हो म्हणजे काय, हा सगळा काय प्रकार आहे हे मला कळायलाच हवं. आजी मी जरा जाऊन येते ग. कोण होतं अगं? बनावट. अहो अहो आप्पा भाजेल. तुम्ही भ्रमणध्वनी विषयी आप्पा हो दिगंबरचा भ्रमणध्वनी होता, त्याला काहीतरी बोलायचंय माझ्याशी, मी आलेच जरा. ते बनावटची चर्चा सुरू होती ना ग म्हणून ते आलं तोंडात. मी आलेच. हा आजी पुस्तक. अहो